अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जो हा संदेश ऐकतोय तो स्वामीच्या कृपेपासून दूर नाही, म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, शांत व्हा. डोळे बंद असले तरी चालतील, पण मन ऐकतं असू द्या. मी आहे तुमच्या सोबत, तुमच्या श्वासात, तुमच्या शांततेत आणि तुमच्या गोंधळातही. तुम्ही खूप दिवस एक ओझं वाहत आहात. त्या ओझ्याचं नाव आहे विचार. मन सतत धावत्य, कधी भूतकाळात, कधी भविष्याच्या भीतीत. पण हा क्षण शांत आहे आणि या क्षणात तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही मन आहात असं समजणं ही पहिली चूक आहे. मन म्हणजे साधन नाही, आणि साधन थकलं की आवाज करतं. म्हणून मी सांगतो, मनाशी भांडू नका, त्याला दाबू नका, त्याला फक्त माझं नाव द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव म्हणजे आईचा हात आहे. ज्याने धरला तो पडत नाही. आज मी तुला एक सत्य सांगतो, गुरुला शरण जाणे हाच एकमेव मार्ग आहे. कारण गुरु फक्त मार्ग दाखवत नाही, तर तुझं आयुष्य घडवत असतो. तू जेव्हा माझ्या चरणी शरण येतोस तेव्हा मी तुला सुखच देईन असं नाही. कधी मी तुला परीक्षेत टाकीन, कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू देईन, कधी तुझा संयम संपेल इतकं रडवेनही. पण लक्षात ठेव, हे सगळं तुझ्या विनाशासाठी नाही, तुझ्या उन्नतीसाठी आहे. सोना जसं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसाच भक्तही परीक्षेशिवाय परिपूर्ण होत नाही. मी तुला अडचणीत पाहून दूर जात नाही, मी तिथेच असतो. फक्त तुला माझ्यावरचा विश्वास तपासायचा असतो. अनेक वेळा तुला वाटेल, स्वामी मला विसरले की काय, पण तेव्हा लक्षात ठेव, मी तुला सोडलेलं नसतं. मी तुला घडवत असतो. जो भक्त संकटातही गुरुवर विश्वास ठेवतो, जो अश्रूमध्येही माझं नाव घेतो, जो अपमान, अपयश, वेदना सहन करूनही माझ्या चरणांपासून दूर जात नाही, तोच माझा खरा भक्त आहे. विश्वास आढळ ठेव, डगमगू नकोस. तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे, आणि योग्य वेळी मी तुला त्या अश्रू मागच्या आशीर्वादाचं फळ देईन. गुरुला शरण गेलास तर हरशील असं नाही. थोडा वेळ थांबशील, थोडी वेदना सहन करशील, पण शेवटी जिंकशीलच. कारण गुरु कधी आपल्या भक्ताचा पराभव होऊ देत नाही. माझ्या भक्तांनो, जेव्हा तुम्ही एकदा गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवता, त्या क्षणापासून तुमचं आयुष्य बदलून जातं. कारण श्रद्धा म्हणजे केवळ विश्वास नाही, ती आत्मसर्पणाची अवस्था आहे. आणि त्या दिवशी तुम्ही तुमचं दुःख, तुमची भीती, तुमची चिंता माझ्या चरणी ठेवता, त्या दिवशी ती ओझी तुमची राहत नाही, ती माझी होता. मी वत्सल गुरु आहे. आई जसं आपल्या बाळाचं दुःख स्वतःवर घेते, तसेच मी माझ्या भक्तांचे दुःख स्वतः उचलतो. तुम्ही जगाशी झुंज देत थकलेले असता, पण मी कधीही थकत नाही. कारण माझं अस्तित्वच तुमचं दुःख निवारण करण्यासाठी आहे. भक्तांनो, श्रद्धा ठेवली की भीती आपोआप निघून जाते. कारण मग तुम्हाला कळते, मी एकटा नाही, माझा स्वामी माझ्या सोबत आहे. संकट येतात, परीक्षा घेतल्या जातात, अश्रू येतात, पण लक्षात ठेवा, त्या परीक्षा तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. निर्भय जीवन म्हणजे संकट नसलेला जीवन नव्हे, तर संकटातही डगमगणार मन. आणि हे धैर्य मी माझ्या भक्तांना देतो. तुम्ही फक्त माझ्या चरणांशी निष्ठावंत रहा. बाकी मार्ग मी स्वतः तयार करतो. कधी कधी तुम्हाला वाटेल, स्वामी माझं दुःख खूप मोठं आहे. पण लक्षात ठेवा, तुमचं दुःख मोठं नाही, तुमचे श्रद्धा कमी पडते, तेव्हाच ते मोठे वाटतं. एकदा गुरुवर श्रद्धा ठेवली की निर्भय होऊन जगा. चिंता, भय, भविष्याची भीती या सर्व गोष्टी माझ्यावर सोडा. कारण तुमच्या जीवनाची जबाबदारी मी तुमचा वत्सल गुरु स्वतः घेतलेली आहे.
माझ्या भक्तांनो, तुम्ही अनेकदा मनात प्रश्न घेऊन बसता, हे माझ्या बाबतीत असंच का घडतं? पण लक्षात ठेवा, स्वामी कधीच चुकत नाही. मी जे करतो, जे घडवतो, ते तुमच्या नजरेला जरी कठोर वाटलं तरी ते तुमच्या आयुष्याच्या कल्याणासाठीच असतं. कधी तुमचं मन मोडतो, कधी तुमच्याकडून चूक घडवून घेतो, पण त्यामागे एकच हेतू असतो, तुमचं रक्षण. तुम्ही जे पाहता ते क्षणिक असतं. मी जे पाहतो ते तुमचं संपूर्ण भविष्य असतं. ज्या गोष्टी तुम्हाला शिक्षा वाटतात त्या प्रत्यक्षात तुमच्यासाठी कवच असतात. ज्या चुका घडल्या असं तुम्हाला वाटतं त्या तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठीच असतात. माझ्या हातून काही अकारण घडत नाही, आणि तुमच्या हातून जे काही घडतं तेही माझ्याच इच्छेने, तुमच्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठीच. विश्वास ठेवा, स्वामी कधीही तुमचं नुकसान करत नाही. तो फक्त अहंकार तोडतो, भ्रम दूर करतो आणि आत्म्याला जागा करतो. म्हणूनच जे घडलं त्याबद्दल पश्चाताप न करता माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी मुखातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे साक्षात विधी लिखित. ज्याला स्वामी वचनाचा अचूक अर्थ उमटतो त्याला जगाच्या सर्व सुखाची प्राप्ती होते. परंतु जो स्वामी वचनाला चुकला तो आनंदाला मुकला. माझ्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा सामान्य नसतो. तो शब्द म्हणजे साक्षात काळ, कर्म आणि प्रारब्ध यांचा संगम होऊन तो शब्द बाहेर पडतो. ज्याला माझ्या वाचनाचा अचूक अर्थ उमटतो तो या जगातील सुखदुःखाच्या पलीकडे जातो. त्याला केवळ भौतिक सुख नव्हे तर अंतर्मनातील समाधान, शांती आणि परिपूर्णता प्राप्ती होते. माझं वचन म्हणजे केवळ ऐकणं नव्हे तर स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून शरण येणे होय. जो भक्त माझ्या शब्दावर प्रश्न न करता विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात मी स्वतः मार्गदर्शन करतो. त्याच्या पावला खालील काटे मी फुल करतो आणि त्याच्या अशक्याला शक्य करतो. पण लक्षात ठेवा, जो माझ्या वचनाला चुकतो, जो स्वतःच्या बुद्धीला माझ्या कृपेपेक्षा मोठे मानतो, जो माझ्या सांगण्या मागचा अर्थ न समजता केवळ सोयीपुरता ऐकतो, तो भक्त हळूहळू आनंदाला मुक्तो. मी शिक्षा देत नाही, पण माझ्या शब्दांपासून दूर गेलेला माणूस स्वतःच्या दुःखाच्या वाटेवर चालू लागतो. कारण माझं वचन हे रक्षणासाठी असतं, बंधनासाठी नाही. माझ्या शब्दात परीक्षा असते, कधी कधी कठोरता असते, कधी मौन असतं, पण प्रत्येक वेळेस त्यामागे भक्तांचं कल्याणच दडलेलं असतं. म्हणूनच सांगतो, माझा शब्द जपा, त्याचा अर्थ समजून घ्या. कारण स्वामीच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा कधीच वाया जात नाही. तो विधी लिखित बनूनच फलित होतो. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नसून ते भक्ताच्या जीवनातील सर्व शक्तिमान आधार आहे, अंतर्यामी आहे. भक्ताच्या मनात उठणारी प्रत्येक लहर, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू त्यांना आधीच कळलेला असतो. म्हणूनच स्वामी म्हणजे माऊली, आईसारखी माया करणारी, बोलता देखील दुःख ओळखणारी. भुकेल्या बाळाची व्यथा पाहून जशी माऊलीच्या अंतःकरणातून आपोआप पाना फुटतो, तसाच भक्तांच्या वेदनेने स्वामींचे हृदय द्रवते. बाळाने रडून सांगण्याची गरज नसते, त्याची भूक, त्याची तडफड माऊलीला कळलेली असते. अगदी तसाच भाव स्वामी आणि भक्तांच्या नात्यात आहे. भक्ताने आपले दुःख शब्दात मांडले नाही तरीही स्वामी त्या वेदना जाणतात, कारण ते अंतर्यामी आहे. अनेकदा भक्त मनातल्या मनात तुटतो, पण कोणालाही सांगू शकत नाही. अशा वेळी स्वामीच त्याचा आधार होतात. कोणी आहे का माझं, असा प्रश्न जेव्हा मनात येतो तेव्हा अदृश्यपणे स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहतात. भक्ताला कधी जाणवतही नाही, पण त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. हेच स्वामींचे वत्सल रूप आहे. स्वामींची करुणा ही मोजता येणारी नाही. ते शिक्षा देण्यासाठी नाही,
तर सावरण्यासाठी परीक्षा घेतात. भक्तांच्या वेदनेचे निराकरण ते संयमाने, तर कधी परिस्थिती बदलून त्याला नवसंजीवनी देतात. स्वामींच्या कृपेने दुखाला अर्थ मिळतो आणि वेदनेतूनही श्रद्धा अधिक दृढ होते. स्वामी समर्थ हे भक्तांचे सर्वस्व आहे. तेच आई, तेच वडील, तेच गुरु, तेच देव. भक्त बोलू शकत नाही, रडू शकत नाही, तेव्हा स्वामी त्याच्या निशब्द वेदनेचा आवाज बनतात. म्हणूनच स्वामी त्यांची वेदना जाणतात आणि वत्सलतेने त्याच्या वेदनेचा निराकरणही करतात. स्वामी समर्थ साक्षात परमेश्वर आहेत. कारण जिथपर्यंत आपली मानवी नजर पोहोचते त्या पलीकडचं पाहण्याची दिव्य सामर्थ्य स्वामी मध्ये आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य, भक्ताच्या जीवनातील हे तिन्ही कालखंड स्वामींना एकाच वेळी दिसतात. भक्ताच्या आयुष्यात घडलेलं, घडत असलेलं आणि घडणार स्वामी जाणतात. भक्ताने काही बोलून दाखवावं अशी त्यांची गरज नसते. मनात दडलेली वेदना, दिसणारी भीती, येणाऱ्या संकटांची चाहूल हे सर्व स्वामी आधीच ओळखतात. म्हणूनच फक्त अडचणीत असताना अनेकदा असं घडलं की संकट येण्याआधीच त्याचा नाश झालेला असतो. भक्ताला कळण्याआधीच स्वामी कार्यरत झालेले असतात. स्वामींची वत्सलता इतकी अपार आहे की भक्ताच्या उद्धारासाठी ते कोणत्याही मर्यादेला थांबत नाही. प्रसंगी यमालाही आल्या पावली परत पाठविण्याचे सामर्थ्य स्वामींकडे आहे. अनेक भक्तांच्या जीवनात असे अनुभव आले आहेत की डॉक्टरांनी आशा सोडली असताना, मरण दारात उभे असताना फक्त स्वामी समर्थ या एका नामस्मरणाने जीवन पुन्हा उमलून आलं. हे केवळ चमत्कार नाहीत तर गुरुकृपेचे जिवंत पुरावे आहे. स्वामी समर्थ संकट दूर करताना केवळ बाह्य अडचणी नाही तर अंतर्मनातील अज्ञान, भीती आणि अहंकार ही नष्ट करतात. भक्ताला जे हवं आहे तेच नाही तर जे त्याच्या आत्म उद्धारासाठी आवश्यक आहे तेच स्वामी देतात. म्हणूनच त्यांच्या कृपेचा मार्ग कधी कधी कठीण वाटतो, पण शेवटी तोच मार्ग भक्ताला योग्य दिशेने घेऊन जातो. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. कारण त्रिकाल ज्ञानी स्वामी प्रत्येक पावलावर त्याच्या सोबत असतात. संकटात रक्षण करणारे, चुकीच्या वाटेवरून परत आणणारे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घडवून आणणारे स्वामी समर्थ हेच खरे माऊली आहेत. माणूस जन्मापासून काहीतरी शोधत असतो, सुख, समाधान, शांती, देव हे सर्व मिळवण्यासाठी. तो दिवस रात्र देवाची पूजा करतो, व्रतवैकल्य करतो, उपवास पाळतो. देवाला भेटण्यासाठी तो लांबच लांब तीर्थयात्रा करतो, डोंगर ओलांडतो, अनंत कष्ट सहन करतो. पण तरीही मनाची शांती मिळत नाही. कारण तो जे बाहेर शोधतो ते प्रत्यक्षात त्याच्या जवळच आहे. स्वामी समर्थ सांगतात, देव कुठे दूर नाही. तो एखाद्या मूर्तीत, मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात अडकलेला नाही. तो कणाकणात, श्वासाश्वासात, प्रत्येक सजीवात ते विराजमान आहे. परंतु माणूस हे सत्य विसरतो आणि देवाला बाहेर शोधत राहतो. माणूस म्हणतो देव मला भेटत नाही, पण प्रत्यक्ष तोच देव त्याच्या सोबत प्रत्येक पावलावर चालत असतो. दुखात अश्रू पुसणारा, संकटात धीर देणारा, निराशेतून आशेचा किरण दाखवणारा तोच स्वामी असतो. स्वामींना भेटण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही, स्वतःच्या अंतःकरणात डोकावण्याची गरज आहे. जिथे निस्वार्थ भाव, करुणा, सेवा आणि विश्वास आहे तिथे स्वामी समर्थ स्वतः प्रकट होतात. जो भक्त हे ओळखतो की स्वामी माझ्यापासून वेगळे नाही, त्याचे जीवनच बदलून जाते. त्याला भीती राहत नाही, एकटेपणा वाटत नाही. म्हणूनच देव शोधण्यासाठी जगभर भटकू नकोस. जे तुझे तेच तुझ्यापाशी आहे. फक्त डोळे उघड आणि श्रद्धेने पहा. मी केवळ एका पंथाचा किंवा एका वर्गाचा नाही, मी सर्वांचा आहे.
जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, ज्ञानी, अज्ञानी असा कोणताही भेद मी करत नाही. मी प्रत्येकावर समान करुणा करतो. जो कोणी श्रद्धेने माझ्याकडे येतो त्याच्या हाकेला धावून जाण्यासाठी मी तत्पर असतो. भक्त संकटात असो, अडचणीत असो किंवा मनाने खचलेला असो, स्वामी समर्थ त्याची अवस्था ओळखतात. स्वामी समर्थांची कृपा ही निष्काम आहे. ना धनप्रसिद्धी, ना मोठ्या पूजा अर्चना, फक्त निर्मळ मन, श्रद्धा आणि विश्वास हेच त्यांना अपेक्षित असते. स्वामी समर्थांसाठी सर्व भक्त एकसमान आहे. स्वामी समर्थांची करुणा ही महासागरासारखी अथांग आहे. एकदा जो त्याच्या चरणी शरण गेला त्याची जबाबदारी स्वामी समर्थ स्वतः उचलतात. त्यामुळे भक्त निर्भय होतो. त्याचे मन शांत होते. जीवनात आशेचा प्रकाश दिसू लागतो. म्हणूनच भक्ता, तुला जे विचार सतत तुझ्या डोक्यात येतात त्याची उत्तर शोधण्याची गरज नाही. कारण मी स्वतः त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी देईन. फक्त श्रद्धा ठेवायची, संयम धरायचा आणि निष्काम भावाने माझ्या चरणी स्वतःला अर्पण करायचं. उत्तर शब्दातच मिळेल असं नाही, पण परिस्थितीतून, अनुभवातून आणि अंतःकरणातील शांततेतून ती नक्कीच मिळतील. म्हणून मी तुम्हाला नेहमी हेच शिकवतो की चिंता न करता विश्वास ठेवा. कारण मी जे करतो ते नेहमी तुमच्या कल्याणासाठीच असतं. माझे कार्य कधीही अकारण नसते. माझा प्रत्येक संकल्प, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक कृती ठरलेली असते. जसा या सृष्टीचा नियम आहे तसाच माझ्या कार्याचाही नियम आहे. काहीही योगायोगाने घडत नाही. सर्व काही ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या हेतूसाठीच घडते. या विश्वात असंख्य वायू आहेत, पण मानव श्वसनासाठी नेमकाच प्राणवायू निवडतो. तो दिसत नाही, पण त्याच्यावर जीवन अवलंबून असते. अगदी त्याचप्रमाणे या जगात असंख्य माणसे आहेत, पण त्यांच्यातून मी माझा भक्त निवडतो. हा निवड कोणत्या श्रीमंतीवर, विद्वत्तेवर किंवा बाह्य रूपावर होत नाही. ती निवड होते अंतःकरणातील श्रद्धा, समर्पण आणि सत्यावर चालण्याच्या तयारीवर. माझा भक्त होणे म्हणजे केवळ माझे नाव घेणे नव्हे. माझा भक्त तोच जो संकटातही विश्वास सोडत नाही, अंधारातही सत्याचा मार्ग धरून ठेवतो. जो माझ्यावर हक्क सांगत नाही, पण पूर्ण समर्पणाने माझ्या चरणी स्वतःला अर्पण करतो. अशा भक्ताला मी कधीच सोडत नाही. मी भक्ताला शोधत नाही, भक्त स्वतःच माझ्यापर्यंत येतो. ज्या दिवशी त्याचे मन अहंकारातून मुक्त होते त्या दिवशी तो माझ्या नजरेत येतो. आणि एकदा का तो माझा झाला की मग त्याच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास माझ्या कृपेतूनच चालतो. माझे ध्येय एकच आहे, भक्ताला दुःखातून श्रद्धेकडे, अज्ञानातून प्रकाशाकडे आणि भीतीतून निर्भयतेकडे नेणे. माझे कार्य चालूच आहे, होते आणि होत राहील. ज्याला विश्वास आहे त्याला मी कधीच वायावर सोडत नाही. लक्षात ठेवा, जसा प्राणवायू शिवाय श्वास नाही, तसाच माझ्या कृपेशिवाय भक्ताचा प्रवास पूर्ण होत नाही. ज्या क्षणी तुझ्या अंतःकरणात अहंकाराचा प्रवेश होतो त्या क्षणी तुझा स्वतःवरचा ताबा सुटतो. अहंकार म्हणजे अज्ञानाची सुरुवात आहे. मी आणि माझे या दोन शब्दांत तू अडकतोस आणि त्याच क्षणी कलीचा तुझ्यावर अंमल सुरू होतो. विवेक झाकोळला जातो, सत्य दिसेनासे होते आणि तुझी बुद्धी तुझी शत्रू बनते. हीच तर कलियुगाची शोकांतिका आहे. या युगात माणूस देवाला विसरतो, पण स्वतःला देव समजू लागतो. अहंकाराने भरलेला माणूस दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळेझाक करतो, धर्माला कर्मकांड समजतो आणि भक्तीला कमजोरी मानतो. कलीचा सर्वात मोठा विजय हाच आहे, माणसाने स्वतःला हरवणे. पण माझ्या लेकरा, निराश होऊ नकोस. कलियुग जरी कठीण असले तरी उद्धाराचा मार्ग बंद झालेला नाही. म्हणूनच मी आदिगुरु दत्तात्रेय या भूमीवर अवतार घेतला. त्रिमूर्तींचे तेज घेऊन गुरु,
पिता आणि मित्र म्हणून मी आलो, जेणेकरून अहंकाराने भरलेल्या माणसाला पुन्हा नम्रतेचा, भक्तीचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवता येईल. मी तुला सांगतो, उद्धारासाठी मोठे तप, यज्ञ किंवा वैराग्य आवश्यक नाही. आवश्यक आहे फक्त शरणागती. मी काहीच नाही, तूच सर्व आहेस ही भावना मनात रुजवलीस की कलीचे बंध आपोआप तुटू लागतात. सेवा, श्रद्धा आणि सदाचार हाच खरा धर्म आहे. कलियुगात मी कठोर तपस्वी म्हणून नाही, तर आईसारखा मायेने, गुरुसारखा मार्गदर्शन देणारा आणि मित्रासारखा आधार देणारा म्हणून उभा आहे. बाळांनो, या संसारात प्रत्येक जण सुख, शांती आणि समाधान शोधत फिरतो. कोणी पैसा मिळवतो, कोणी मान मिळवतो, तर कोणी नात्यांमध्ये सुख शोधतो. पण तरीही मन शांत होत नाही, कारण खरे समाधान बाहेर नाही, ते आत आहे. आणि त्या समाधानाचा सोपा मार्ग म्हणजे मीपणाचा त्याग. मी हा शब्दच माणसाच्या दुःखाचं मूळ आहे. मी मोठा, मी शहाणा, मी करता, माझं दुःख, माझं सुख, त्या विचारांनी माणूस स्वतः भोवती भिंत उभी करतो. या भिंतीमुळे परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग बंद होतो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो नाही. बाळांनो, जेव्हा तुम्ही स्वतःला माझ्या चरणी अर्पण करता तेव्हा तुम्ही हलके होता. शरणागती म्हणजे कमजोरी नाही, तीच खरी शक्ती आहे. ज्याने स्वतःला माझ्या हाती दिलं त्याच्या जीवनाची जबाबदारी मी घेतो. पण त्यासाठी अट एकच, अहंकार सोडा. मीपणाचा त्याग म्हणजे स्वतःला कमी लेखणं नव्हे, तर स्वतःला परमेश्वराच्या इच्छेत विलीन करणं आहे. जे घडतंय ते माझ्या इच्छेने घडतंय हे जेव्हा मनापासून स्वीकारता तेव्हा तक्रार थांबते, रडणं थांबतं आणि श्रद्धा वाढते. मी तुम्हाला सांगतो, भक्ती म्हणजे फक्त पूजापाठ नाही. भक्ती म्हणजे रोजच्या जगण्यात नम्रता, संयम आणि विश्वास ठेवणं. संकट आलं तरी घाबरू नका. संकटातच मी तुमच्या सर्वात जवळ असतो. पण अहंकार असेल तर माझं अस्तित्व दिसत नाही. जेव्हा तुमचं जगणं स्वामीमय होतं तेव्हा प्रत्येक श्वासात माझं नाव असतं. काम करताना, बोलताना, चालताना सर्व काही माझ्या स्मरणात होतं. अशा वेळी जीवनाला एक वेगळाच अर्थ मिळतो. दुःख येतं पण तोडून टाकत नाही. सुख येतं पण गर्व निर्माण करत नाही. म्हणून बाळांनो, मला मिळवायचं असेल तर फार मोठं काही करायची गरज नाही. फक्त मी सोडा आणि स्वामी धरा. तुमचं आयुष्य मी सांभाळेन. माझा भक्त जेव्हा योग्य मार्गावर चालतो तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलाची, त्याच्या प्रत्येक यशाची जबाबदारी मी स्वतः घेतो. त्याच्या सांगोलपणात, त्याच्या निष्ठेत, त्याच्या श्रद्धेत मी त्याच्या सोबत उभा असतो. कारण भक्त जेव्हा मनाने शुद्ध असतो तेव्हा त्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य असते. पण भक्त हा माणूस आहे, तो कधी ना कधी चुकतोच. अशा वेळी मी त्याला दूर लोटत नाही. उलट त्याच्या चुकांची जबाबदारीही मीच वाहतो. चुकल्यावर मी त्याचे कान पकडतो, त्याला समज देतो, त्याला थांबवतो. कारण शिक्षेमागे माझा उद्देश त्रास देणे नसतो, तर सुधारणे असते. मी शिक्षा देतो पण नाश कधीच करत नाही. मी अडचणी देतो पण भक्ताला एकटं कधीच सोडत नाही. शिक्षेमधून सुटका करून देणारा देखील मीच असतो. कारण माझ्या भक्ताचं अश्रू पाहून मी कठोर राहू शकत नाही. माझ्या भक्तासाठी स्वामी समर्थ जप हे प्रत्येक प्रश्नावरचं हमखास उत्तर आहे. मन अस्वस्थ असेल, मार्ग सापडत नसेल, संकट वाढत असतील तर फक्त माझं नाव घे. जपात इतकी ताकद आहे की तो भक्ताला पुन्हा उभं करतो, त्याचा आत्मविश्वास परत देतो आणि योग्य दिशा दाखवतो. माझ्या लेकरा, जीवनात जेव्हा मनुष्याची इच्छाशक्ती मजबूत असते तेव्हा त्याच्या मार्गावर अडथळे कितीही असले तरी तो मार्ग शोधतो. इच्छाशक्ती असल्यास जीवनात मार्ग नेहमी उघडा दिसतो. पण हे लक्षात ठेवा,
केवळ मार्ग दिसणे पुरे नाही, भक्तीची अनुभूती आवश्यक आहे. भक्ती ही अशी शक्ती आहे जी परमेश्वराला आपल्या हृदयात अनुभवण्याची क्षमता देते. जेव्हा मन पूर्णतः भक्तीत बुडलेले असते तेव्हा त्या भक्ताला प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामींचे दर्शन होते. भक्ताच्या सेवेत समर्पण असले, त्याची सेवा करण्याची उत्कट इच्छा असेल, तेव्हा स्वामी समर्थ त्या भक्ताच्या सेवेला स्वीकारायला तत्पर असतात. स्वामी समर्थ हे कुठल्याही रूपात आपल्या भक्तास भेटतात. कधी व्यक्तीत, कधी प्रसंगात, कधी निसर्गात. पण ते फक्त ओळखले जाण्याची प्रतीक्षा करतात. भक्ताला फक्त इतकी प्रगल्भता हवी की तो स्वामींना ओळखू शकेल. ही प्रगल्भता म्हणजे अखंड श्रद्धेवर आधारित असते. अंतःकरणाची तळमळ. श्रद्धा असेल तर भक्त प्रत्येक गोष्टीत स्वामींचे दर्शन करतो. श्रद्धा नसेल तर कितीही चांगला मार्ग दिसला तरी तो अंधारातच राहतो. म्हणून माझ्या भक्तांनो, तुमच्या हृदयात इच्छाशक्ती, भक्ती आणि प्रगल्भता या 3 गोष्टींचा संगम असावा. इच्छाशक्ती मार्ग दाखवते, भक्ती स्वामींचे दर्शन देते आणि प्रगल्भता त्यांना ओळखण्याची क्षमता निर्माण करते. जेव्हा तुम्ही अखंड श्रद्धेने समर्पित असाल तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या सेवेत येतात आणि तुमचे जीवन स्वामीमय करतात. अखंड श्रद्धा ठेवा, भक्ती जपा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाला ओळखा. स्वामी समर्थ म्हणतात, इच्छाशक्ती दिसेल, भक्ती अनुभूती देईल, प्रगल्भता स्वामींचे दर्शन करेल. माझ्या भक्तांनो, ऐका. जीवनात जे काही तुम्ही अनुभवता ते सर्व तुम्ही केलेल्या कर्मांचा आणि तुमच्या पूर्वजन्मातील कर्मांचा परिणाम असतो. माणसाला कधी कळत नाही की त्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, संकट, आनंद किंवा दुःखाची मुळे कुठे दडलेली आहे. पण मला ठाऊक आहे, कारण मी पाहतो प्रत्येकाच्या मनात आणि आत्म्याच्या गाभ्यात. जेव्हा मी तुम्हाला दिशा देतो ती दिशा कधीही चुकीची नसते. तुमचे भूतकाळातील कर्म, तुमच्या या जन्मातील कर्माची बेरीज मी नीट समजून घेतो आणि त्या बेरीजच्या आधारावर तुमच्या भोगांना मी पूर्ण विराम देतो. काही वेळा तुमचे मन संतुष्ट नसते, काही वेळा तुम्हाला वाटते की तुम्ही अडचणीत आहात, पण त्या अडचणी तुमच्या उद्धारासाठीच असतात. माझ्या भक्तांनो, जेव्हा तुम्ही माझ्याकडे शरण जाता, माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवता, तेव्हा मी तुमच्या अडचणी हलक्या करतो, तुमच्या भोगांना अंत देतो आणि तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ दाखवतो. माझ्या मार्गदर्शनातून तुम्ही कधीही चुकीच्या दिशेला जात नाही, कारण मी प्रत्येकाचं भविष्य आणि कर्म जाणतो. सत्य हेच आहे की माणूस स्वतःच्या अहंकारामुळे किंवा अज्ञानामुळे दिशाभूल होऊ शकतो, पण माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालताना तुमच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील सर्व त्रासांचा अंत होतो. त्यामुळे संपूर्ण विश्वास ठेवा, माझ्या शिकवणीतून मार्ग चालत रहा. मी तुम्हाला फक्त जीवनातील सुख आणि उद्धारच देतो. माझ्या भक्तासाठी माझ्या दिशादर्शनातून येणारा प्रत्येक पाऊल योग्य असतो. तो पाऊल नेहमीच तुम्हाला मुक्तीच्या दिशेने नेतो. माणसाचे जीवन हे एक प्रवास आहे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत माणूस अनुभवांचा सामना करतो. स्वामी समर्थ सांगतात की आपले भोग, सुखदुःख, लाभतोटा, आनंददुःख हे आपल्याला अनुभवातच संपवावे लागतात. जगात कुणालाही हे अनुभव टाळता येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, भोग टाळता येत नाही, फक्त त्यातले अर्थ समजून घ्यायला हवे. आपण दुःखाला दुःख म्हणून आणि सुखाला सुख म्हणूनच पाहतो. पण जर आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवन पाहिले तर प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, आपल्याला मजबूत करतो आणि आपली अंतरात्मा शुद्ध करतो. आपण जे भोग घेतो ते आपल्याला थेट किंवा परोक्षरित्या आपल्याच कर्मांचे फळ आहे. कोणतेही दुःख किंवा संकट हे आपल्यावर स्वाभाविकपणे येते, पण त्यातला पाठ आपल्याला उंचावतो. हे समजून घेणे हेच खरी भक्ती आहे.
म्हणजेच आपले भोग आपण टाळू शकत नाही, परंतु त्यातून शिकणे, समजून घेणे आणि स्वामी समर्थांच्या पथावर चाल हे आपल्यावर अवलंबून आहे. भोग संपविणे म्हणजे केवळ दुःख सोसणे नाही, तर त्यातून जीवनाला अर्थ देणे होय. माझ्या लेकरा, भोग संपविण्यातच मुक्ती आहे, टाळण्याचा मार्ग नाही. जे जे अनुभवायचे आहेत ते अनुभवूनच आत्मा प्रगल्भ होतो. म्हणूनच आपले जीवन हे भोग संपवण्याचे आणि त्यातून आत्मिक उन्नती साधण्याची शाळा आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार प्रत्येक भोग हा आपल्याला स्वामी समर्थाच्या मार्गाकडे नेणारी एक पायरी आहे. भक्तांच्या प्रत्येक वाटेवर मी लक्ष ठेवतो. माणूस जेव्हा श्रद्धेने आणि निष्ठेने माझ्याकडे येतो तेव्हा त्याचा मार्ग सोपा वाटतो. पण लक्षात ठेवा, भक्तांनी केलेल्या प्रत्येक कृतीचे फल त्याला स्वतःला भोगावे लागते. भक्त जेव्हा चुकतो, जेव्हा दिशाभूल होतो, तेव्हा त्याच्या चुकांचे परिणाम मी टाळत नाही. त्यांना स्वतः त्यांच्या कर्माचे भोग करावे लागतात, कारण हेच जीवनाचे नियम आहे. मी फक्त मार्गदर्शन करतो, पण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागते. भक्तांच्या वाटेवर जे दुःख, जे अडथळे येतात ते मी स्वतः अनुभवतो असे नाही, पण मी प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतो. तरीही प्रत्येक भोग आवश्यक आहे. तो भोग भक्ताला शिस्त देतो, त्याला धैर्य देतो आणि अंततः त्याला सच्चा ज्ञान देतो. भक्तांनी माझ्या आदेशांचे पालन केले की मी त्यांच्या जीवनात सुख आणतो, पण त्यांनी मार्ग चुकवला तर भोगातून शिकावे लागते. माझे हे विधान कठोर वाटेल, पण हेच सत्य आहे. भक्तांचा भोग मी टाळत नाही, कारण तोच भक्ताला शुद्ध करतो आणि त्याला वास्तविक समर्थत्वाचा अनुभव देतो. म्हणून माझ्या लेकरा, प्रत्येक कृतीत निष्ठा ठेवा, परंतु चुका झाल्यास त्यांचा भोग करण्यास घाबरू नका. कारण भोगातूनच ज्ञान, धैर्य आणि समर्पण यांचा विकास होतो. माणूस जर मला श्रद्धेने जपेल, माझे वचन पाळेल, तर त्याचे आयुष्य मी सोन्यासारखे करतो. माझा स्पर्श म्हणजे केवळ हाताचा अनुभव नाही, तो आत्म्याचा, मनाचा आणि आयुष्याचा बदल करणारा शक्तिशाली स्पर्श आहे. भक्त जेव्हा योग्य राहतो, योग्य मार्गावर चालतो, मी त्याच्या जीवनातील अंधकार दूर करतो. त्याच्या मनातील व्यथा, वेदना, दुःख सर्व काही दूर होतो. मी तो मार्ग दाखवतो, पण पावलं चालण्याची जबाबदारी भक्ताची असते. तरीही जर श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास एकत्र आले तर त्याचे जीवन सुवर्णात बदलतो. माझ्यासाठी भक्त म्हणजे फुलातील सुगंध, नदीतील पाणी, आकाशातील सूर्यप्रकाश. जे भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो, मी त्याच्यावर कधीही विश्वासघात करत नाही. त्याचे दुःख मी पाहतो आणि त्याला मार्गदर्शन करतो. श्रद्धा हीच तो मंत्र आहे जो भक्ताला दुःखापासून मुक्त करतो. म्हणूनच माझा संदेश असा आहे, भक्तांनो, जेव्हा तुम्ही माझे वचन पाळाल, माझ्यावर विश्वास ठेवाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि शांती नक्कीच येईल. माझा स्पर्श फक्त एक अनुभूती नाही, तो जीवन बदलणारा आहे. माझ्या लेकरा, प्रपंचात माणसाचे चित्त इतके गुंतलेले असते की तो सक्त वस्तू, व्यक्ती, सुखदुःख यांच्यात फिरतो. अनेकदा हे गुंतलेले चित्त स्वतःच्या नुकसानाचे कारण ठरते. या गुंतलेल्या चित्ताला परमार्थाकडे वळवणे हे सोपे काम नाही. पण मी, तुमचा स्वामी, या कामात तुमची मदत करतो. भक्तांनो, चित्त वळवणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधणे. जेव्हा तुम्ही प्रपंचाच्या मोहातून थोडे थोडे दूर होता, तेव्हा मी तुमच्या मनाला शांती आणि दृष्टी देतो. हे शांतीचे क्षणच तुमच्या जीवनात सत्याची झलक आणतात. माणूस स्वतःच्या मोहातून बाहेर येतो, तेव्हा त्याला वास्तविक आनंदाचा अनुभव होतो. हे लक्षात ठेवा. प्रपंचातील वस्तूंचा मोह नाहीसा करणे हे माझ्या कृपेने शक्य आहे. मीच तुमच्या चित्ताचे रथ,
तुमच्या अंतरात्म्याच्या दिशेने वळवतो. तुम्ही जेव्हा स्वतःची इच्छाशक्ती कमी पडल्यास मी ती वाढवतो. जेव्हा भ्रमात असता मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. अखेर प्रपंचातील गुंतागुंत मनावर हावी होऊ नये हे मी माझ्या भक्तांना शिकवतो. जसा नदीचा प्रवाह अडथळा आल्यास वळतो, तसाच तुमचे चित्तही माझ्या कृपेने परमार्थाकडे वळते. आणि जेव्हा तुमचे चित्त परमार्थाकडे वळते, तेव्हा तुमचे जीवन नैसर्गिक शांती, समाधी आणि आनंदाने भरते. माझ्या भक्तांनो, हे लक्षात ठेवा, प्रपंचात गुंतलेले चित्त फक्त माझ्या मार्गदर्शनाने आणि श्रद्धेने परमार्थाकडे वळू शकते. आणि हाच मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही खरी मुक्ती आणि शांती अनुभवू शकता. माझ्या भक्तांनो, जीवनात संकट हे अवश्य येतात. कोणीही संकटांपासून मोकळा नाही. पण हे लक्षात ठेवा, संकटांचा निवारण करणारे फक्त मी, स्वामी समर्थ असतो. तुम्हाला फक्त माझ्या चरणी तळमळून साथ घालावी लागते. माणसाने संकट आल्यावर घाबरून जाऊ नये. भीती आणि असहायतेत अडकून राहू नये. जेव्हा तू माझ्या चरणी प्रार्थना करतोस, माझ्या कृपेचा विसर करत नाहीस, तेव्हा मी स्वतःच तुझ्या संकटाला निवारण देतो. हे विसरू नकोस की संकट ही एक परीक्षा आहे. भक्त किती तळमळून, निष्ठेने माझ्यासमोर उभा राहतो हे मी पाहतो. काही लोक म्हणतात, हे का झाले? मी तर प्रयत्न केला. भक्त, प्रयत्न महत्वाचे आहे, पण प्रयत्न फक्त माझ्या इच्छेच्या मार्गावर असले पाहिजे. मी मार्ग दाखवतो, मी संकटे दूर करतो, पण माझ्याकडे विश्वास आणि भक्ती असणे आवश्यक आहे. तू जेव्हा प्रामाणिकपणे माझ्या चरणी येतोस, माझी उपासना करतोस, संकट स्वयंचलितरित्या हलू लागतात. माझा भक्त जेव्हा संकटात तळमळून माझी शरण घेतो, तेव्हा मी स्वतःच त्याची मदत करतो. हे लक्षात ठेवा, संकट दूर करणे माझ्या भक्तासाठी फक्त एक कार्य नाही, हे माझ्या भक्ताशी प्रेम दर्शवण्याचा मार्ग आहे. म्हणून संकट आले तरी घाबरू नका. माझ्या चरणी तळमळून साथ घाला, विश्वास ठेवा. मी स्वतःच संकट दूर करेन आणि तुझ्या जीवनाला सुख, समाधान व स्वामीमय रंग देईन. माणसाच्या जन्मोजन्मीचा पाप पुण्याचा ताळेबंद हा अगदी नेमका असतो. प्रत्येक व्यक्तीच्या कर्मांचा लेखा आणि दंड, सुख आणि दुःख या सगळ्याचा एक दिव्य ताळेबंद आधीच लिहिला जातो. या ताळेबंदानुसारच माणसाला जीवनात अनुभव मिळतात, मार्गदर्शन मिळते आणि शिक्षाही मिळते. भक्तांनी हे लक्षात ठेवावे की आपण जे काही अनुभवतो ते हा पाप पुण्याचा लेखाजोखा आहे. मी, स्वामी समर्थ, प्रत्येक भक्ताच्या जीवनात या ताळेबंदानुसारच मार्गदर्शन करतो. जेव्हा भक्त योग्य मार्गावर चालतो, तेव्हा मी त्याला पुढे नेतो. आणि जेव्हा तो चुकतो, तेव्हा त्याच्या चुकांची शिक्षा देईन. आणि त्याला पुन्हा मार्गावर आणणे ही माझी जबाबदारी आहे. भक्ताने फक्त हे लक्षात ठेवावे की जीवनात आलेले सुखदुःख, विजयसफलता हे स्वतःच्या कर्मांचा फल आहे. आणि माझे कार्य म्हणजे त्या कर्मांच्या ताळेबंदानुसार योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन देणे, ज्यामुळे भक्ताला योग्य शिकवण मिळते आणि तो आपले जीवन सुधारतो. म्हणून माझ्या भक्तांनो, जन्मोजन्मीचा हा पाप पुण्याचा ताळेबंद हा केवळ फटकार नाही, तर आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचा एक मार्गदर्शक आहे. आपले हृदय मोकळे ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि माझ्या आदेशांचे पालन करा. कारण मी सदैव तुमच्या जीवनात मार्गदर्शन करत असतो. माझ्या भक्ता, मी सर्वत्र उपस्थित आहे. तुम्ही जे पाहता, जे बोलता, जे करता, काहीही माझ्या नजरेपासून सुटत नाही. माझी नजर ही जणू एक प्रकाशस्तंभ आहे, जी अंधाया मनामध्येही सत्य उघड करते. तुम्ही जे विचार करता ते मी जाणतो. तुम्ही जे इच्छा करता ती मी जाणतो. तुम्ही जे चुका करता त्या मी पाहतो. भक्तांनो, ही माझी साक्षरता तुम्हाला घाबरवण्याची नाही, तर मार्गदर्शन करण्याची आहे. मी प्रत्येक क्रियेला,
प्रत्येक मनोवृत्तीला पाहतो, पण त्या दृष्टिकोनातून मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा माझी नजर तुम्हाला पकडते, पण शिक्षेसह उद्धाराची संधीही मीच देतो. ज्या भक्ताने मनापासून माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देतो. ज्या भक्ताने आस्था ठेवली त्याच्या प्रत्येक संकटात मी सहवास करतो. मला कोणतेही लपवणे नाही, कारण माझ्या नजरेतून काहीही सुटत नाही. भक्तांनो, या जगात खोटेपणा, अहंकार, लालच आणि चूक भरपूर आहे, पण ज्याच्या बरोबर मी आहे तो कधीही फसत नाही. माझ्या नजरेतून सत्य हेच मार्गदर्शक आहे आणि भक्तांनाही मी त्या सत्याकडे नेतो. म्हणून मन मोकळे ठेवा, आपले कर्म शुद्ध ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी सर्व साक्षी आहे आणि काहीही माझ्या नजरेपासून सुटत नाही. माझ्या लेकरा, ऐकावे ही माझीच वाणी. जेव्हा तुम्ही माझ्या वचनांचे पालन करता तेव्हा जीवन सुखाने, समाधानाने आणि सुरक्षिततेने भरते. माझ्या वचनात दिलेली शिकवण ही माणसाच्या हितासाठी असते, पण माझ्या सांगण्यान पाळल्यास आपल्याला त्या परिणामांना सामोरे जावे लागते जे तुम्हाला आवडणार नाही. भक्ता, मी नेहमी सांगतो, प्रत्येक वचन, प्रत्येक मार्गदर्शन हे तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आहे. पण तुम्ही त्याची किंमत न समजता चुकून ते मोडता किंवा दुर्लक्षित करता, तर त्या चुकांची जबाबदारी फक्त तुम्हालाच पत्करावी लागते. मोठ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या संकटातून आर्थिक अडचणींपर्यंत, मानसिक अस्वस्थतेपर्यंत. हे तुमच्या स्वतःच्या वर्तनाचे फळ आहे, माझ्या भक्तांनो, देवाच्या इच्छेचे नाही. तर मी प्रत्येक भक्ताचा मार्गदर्शक आहे, पण तुमचा आत्मविश्वास आणि संयम तुम्हाला वचन पाळण्यात मदत करतो. जेव्हा तुम्ही माझ्या शिकवणुकीचे पालन करता तेव्हा संकटे दूर होतात, जीवनात आनंद येतो आणि प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने घडते. पण जेव्हा तुम्ही हठाने, अहंकाराने किंवा दुर्लक्षाने माझ्या वचनाचे उल्लंघन करता तेव्हा संकटे अनिवार्यपणे ओढवतात आणि ती ओढ तुमच्यासाठी कठीण, वेदनादायी आहे, शिकल्यानंतरच समजेल अशी असते. भक्तांनो, माझ्या वचनाचे पालन करा, माझ्या शिकवणुकीतून शिकत रहा आणि जीवनात सदैव सावध रहा. संकटे येतील, पण योग्य मार्गदर्शन पाळल्यास ती लवकर निघून जातात. माझ्या वचनांचा आदर करा, जीवनात सुख आणि शांती मिळवा. स्वामी समर्थ वचनाचे पालन केल्यास जीवन सुकर होते, पाळल्यास मोठी आपत्ती ओढते. जीवनात सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, मी कोण आहे? आपण फक्त नाव, कुटुंब, धर्म किंवा समाजातल्या भूमिकांमध्ये ओळखतो, पण खरी ओळख ही आपल्याच आत्म्यात दडलेली आहे. हे शोधणे आणि बोध घेणे हेच आपल्या जीवनाचे खरे ध्येय आहे. माणूस जन्मतः देवाचा अंश आहे, परंतु जगण्याच्या गोंधळात तो स्वतःला विसरतो. लोक म्हणतात, मी हुशार आहे, मी संपन्न आहे, मी कुठल्या नोकरीत आहे, पण खरे मी हे जगणाऱ्या आत्म्यापेक्षा वेगळे नाही. मी कोण आहे हे जाणून घेणे म्हणजे स्वतःच्या आतल्या आत्म्याशी संवाद साधणे. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा आपली अहंकाराची पडझड कमी होते. जेव्हा मनाची गोंधळलेली नेमकी खोली उघडते तेव्हा आपल्याला कळते की आपण फक्त शरीर किंवा नावे नाही, तर अनंत आत्म्याचा अंश आहोत. हे जाणून घेणे म्हणजे जीवनाला स्वामीमय अर्थ मिळणे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा भक्त स्वतःच्या आत शोध घेतो तेव्हा मी त्याचा मार्गदर्शक बनतो. तो स्वतःची ओळख गमावतो, पण मी त्याला आत्मबोध करतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात हे शोध आवश्यक आहे, कारण बोधाशिवाय जीवन केवळ गतीने जात असलेल्या काळाचा मागोवा घेणे बनते. म्हणून बाळांनो, मी कोण आहे हे शोधण आणि जाणून घेणे हेच खरे जीवनाचे लक्ष्य आहे. स्वामी समर्थांच्या शरणागतीत जेव्हा आपण हा शोध घेतो तेव्हा जीवनात शांती, स्पष्टता आणि उद्धार मिळतो. चिंता, भीती, इच्छा
किंवा शंका सर्व काही. हे लक्षात ठेव की तुझ्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक विचाराला स्वामी समर्थ स्वतः उत्तर देतील. तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. तुझ्या चुकांवर डोकं झुकवता शिकण्याची तयारी ठेव, कारण शिकणे म्हणजे उद्धाराची सुरुवात. आणि लक्षात ठेव, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक शंका हे फक्त तुझ्या अंतरंगातील संवाद आहे. त्यांना जपून ठेव, पण त्यावर नियंत्रण स्वामी समर्थांकडे सोड. तुझे मन आणि तुझे हृदय स्वामी समर्थांच्या वचनांनी उजळू लागतील आणि जीवन स्वामीमय होईल. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ.